बाप्पा मार्गस्थ होत आहेत आणि विसर्जन आपण बघतोय लालबागचा राजा पुढे मार्गस्थ झालेला आहे आणि श्रॉफ बिल्डिंगच्या तिथे पुष्पवृष्टी होईल. ते दुसरीकडे चिंचपोकळीचा राजा असेल, तेजूकाया असेल, हे गणपती बाप्पा सुद्धा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत. आपल्यासोबत आदेश बांदेकर आहेत. दरवर्षी आपण बघतो आदेश बांदेकर हे या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. यंदाचं काय तुम्ही कसं बघता? कारण खूप गर्दी आहे, म्हणजे पाय ठेवायला जागा नाही. लहानपणापासून या मिरवणुकीत मी असतो आणि आपण बघितलं तर यंदा नेहमीपेक्षा डबल गर्दी दिसते. तो उत्साह प्रचंड आहे आणि मला असं वाटतं की हा उत्साह असाच दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार आहे. लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळे आता या लालबागच्या रस्त्यावर दिसत आहेत. प्रत्येकाला मोबाईलमध्ये लालबागच्या राजाला क्लिक करायचंय, व्हिडिओ काढायचा आहे. पूर्ण गर्दी, म्हणजे दोन्ही रस्ता दुतर्फा आहे. खरंच आहे, कोणाही असा एकही माणूस नाहीये इथे असलेला भाविक की जो राजाला इकडे या परिसरातला रंगारी बदातचा, तेजूकायाचा आहे, आपला मुंबईचा राजा निघालेला आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी निघालेला आहे. प्रत्येक म्हणजे लालबागच्या राजाची तर छबी टिपण्यासाठी मारामारी चालू आहे, कारण मी तिकडेच होतो. बरं, आता किती वेळ तुम्ही कुठे कुठे जातात, कसं करणार आहात, काय नियोजन? कारण मी दरवर्षी बघतो लालबागचा राजा तुम्ही मार्गस्थ होताना खाली असतात, थोडा नाद केला जातो विसर्जन मिरवणुकी सभेत. पुढचं कसं? मी अगदी इकडनं आता अभ्युदयनगरला जातो. अभ्युदयनगरचा गणपती राजा, तो आपला काळा चौकीचा महागणपती, असे सगळे गणपती, म्हणजे अजून मला चिंतामणीला जायचंय. हे सगळं करत 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 रात्र कधी होते काहीच कळत नाही. दरवर्षी करायचंय? दरवर्षी करायचंय. लहानपणापासून मी हे करतोय. पूर्वी माझे वडील घेऊन यायचे, आता सोहमला घेऊन मी आलेलो आहे. त्यामुळे आपण बघतोय आदेश बांदेकरांचा उत्साह तीळ मात्र कमी झाले नाही. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या विसर्जन मिरवणुकीत ते सहभागी झाले आहेत. आणि आपण बघतोय एकामागे एक मुंबईचा राजा सुद्धा आता पुढे मार्गस्थ होणार आहे. तर लालबागचा राजा या साईडला आपण बघतोय, या साईडला लालबागचा राजा सुद्धा पुढे मार्गस्थ झालेला आहे आणि त्यामुळे एक मोठा उत्साह आपल्याला या आणि ही थेट दृश्य आपण बघतोय. काळा चौकीचा महागणपती हा सुद्धा आता मार्गस्थ होतो आहे. त्याच्याही विसर्जनाची मिरवणूक आता सुरू होतीये. काळा चौकीचा महागणपती अत्यंत उंच आणि देखणी अशी ही मूर्ती.